अरे देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल। ही दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस जे आहेत ते विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता बैठकीला सुरुवात होणार आहे। कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते विधान भवनात दाखल झाले आहेत। थोड्याच वेळात गट नेता निवडीसाठी सुद्धा बैठक होणार आहे, परंतु त्याआधी कोर कमिटीची बैठक होणार असल्याचं समजतंय। तर गट नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतंय। केवळ महाराष्ट्रातील आमदारांनीच नाही तर केंद्रीय नेतृत्वाकडून सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्याच नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे। फक्त त्याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे आणि ती औपचारिक घोषणा काही वेळातच होऊ शकते, कारण की 11 वाजता भाजपच्या विधिमंडळ गट नेता निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे। एकंदरीत जे आमदार आहेत, नवनिर्वाचित आमदार आहेत भाजपचे आणि सोबतच अपक्ष ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे ते सगळे बहुमतानं देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे। ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। साम टीव्हीवरती तुम्ही पाहताय सागर बंगल्यावरतून निघून देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल झाले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल झाले आहेत। सगळ्याच आमदारांनी आज भगवे पेटे जे आहे ते परिधान केले आहेत आणि आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भगव्याच रंगाचं जॅकेट घातलेलं आहे। एकंदरीतच हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे, भाजपनं जो नारा दिला होता त्याला साजेसं असं हे संपूर्ण रूप दिसतंय की आज भगवं वातावरण भाजपच्या गोटात झालेलं दिसतंय। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भगव्याच रंगाचा आज कोट परिधान केलेला आहे। आज अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती पडण्याची शक्यता आहे, ती म्हणजेच भाजपचा विधिमंडळ गट नेता म्हणून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना जबाबदारी मिळू शकते। महत्त्वाचा दिवस आहे देवेंद्र फडणवीसांसाठी आणि तो विश्वासच त्यांच्या देहबोलीतून सुद्धा दिसून येतोय। त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, त्यांच्या कपड्यांचा पेहराव या सगळ्यांवरून त्यांचा विश्वास झळकतोय आणि पुन्हा एकदा नव्यानं महाराष्ट्राची जबाबदारी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयार असल्याचा विश्वासच ते एकंदरीतच आपल्या देहबोलीतून दाखवतात। विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळात गट नेता निवडीसाठी बैठक होणार आहे, ज्यात फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। निवडीची जी बैठक आहे, निश्चितपणे या राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची एकमुखी निर्णय होईल अशा प्रकारचा आज महत्त्वाचा निर्णय युतीच्या माध्यमातून होतो। मनापासून शुभेच्छा देतो। महायुतीचं मुख्यमंत्री होणं आणि देवेंद्र फडणवीस होणं हे सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे।